प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेमध्ये जबरदस्त दाखवलं आहे. आज सुद्धा या मालिकेत काय हे सगळे एक्सपोज गेम खेळतात का? म्हणजे यांनी आधी रोहिणीला एक्सपोज केलं होतं, आता आज हे या नैनाला एक्सपोज करतात. तर झालंय असं, सगळेजण बसलेले असतात तेव्हा आबाजी म्हणतात, अरे अद्वैत, ते कागदावरचं डिझाईन लई भारी होतं बघ, मला ना ते बघायचं आहे. तर आता अद्वैत म्हणतो, आबा त्याची फिनिशिंग थोडीशी राहिली आहे, ते झालं ना की तुम्हाला दाखवेल आधी. तेवढ्यात ही कला येते आणि नैनाला दूध देते. मग नैना म्हणते, ए रोज रोज काय दूध देतेस ग कला, स्ट्रॉंग कॉफी दे ना मला. एकच गोष्ट काय रोज रोज सांगायची तुला? कला म्हणते, अजिबात मिळणार नाहीये तुला कॉफी. यापुढे सगळं आता फक्त माझ्या भाच्यासाठी किंवा भाचीसाठीच. हां, मग लगेच या रजनी काकू म्हणतात की हां, भाचा किंवा भाची किंवा पुतणा किंवा पुतणी, नाही का? मग कला म्हणते, हो म्हणजे काय, माझं नातं डबल आहे आणि प्रेमही डबलच असणार. मग ही कला म्हणते, नैनाताई तुला 3रा महिना सुरू झाला असेल ना? मग ती रजनी काकू म्हणते, हो ग कला, बघता बघता दिवस कसे गेले कळलंच नाही. मग कला म्हणते, अगं ताई तुझी सोनोग्राफी राहिली असेल नाही 3ऱ्या महिन्याची? मग आता सगळ्यांचं लक्ष कलाकडे जातं. मग रजनी काकू म्हणतात, बरोबर बोललीस हं कला, याच टप्प्यावर बाळाची वाढ कशी होते ना ते कळतं. बाळाच्या तब्येतीबद्दल पण सगळ्याच गोष्टी कळतात. नैना खूप घाबरते आता आणि लगेच म्हणते, हो हो हो, मी आजच जाणार होते अपॉइंटमेंटला, म्हणजे डॉक्टर सांगतीलच आज, त्यांनी जरी नाही सांगितलं तरी मी सोनोग्राफी आज करूनच घेणार आहे. मग रजनी काकू म्हणतात, एकटी नको जाऊस हं, सोनोग्राफी झाल्यावर कधी कधी चक्कर येते बरं का बाळा. मग आता ही कला म्हणते, मी जाते ना तिच्या बरोबर. नैना म्हणते, अगं राहू दे ना कला, तुला किती कामं असतात, तू कशाला येतेस? मग लगेच या रोहिणी म्हणतात, इट्स ओके अगं कला, मी जाते ना माझ्या सुनेबरोबर. तसंही मी आज इथेच आहे घरी आणि डॅडला तसंही वाटतं की मी माझ्या सुनेचं काहीच काम करत नाही, तर मीच जाते तिच्याबरोबर. मग आता नैना विचार करते, काय गोंधळ घालताय या बायका, माझी मी गेले असते ना. मग आता लगेच आबाजी विचारतात, काय ग सुनबाई, तू कोणत्या डॉक्टराकडे जातेस? इकडं तिकडं जायापेक्षा तू एक काम कर, ए राहुल, त्या आंबेकर डॉक्टरला फोन कर आणि त्याची अपॉइंटमेंट घे. अरे आपण सुनबाईकडे हिचं नाव नोंदूया, आपले फॅमिली डॉक्टर आहेत ते. आता मात्र घाबरते खूप ही नैना आणि विचार करते, अरे देवा, काय मूर्ख आहे ही कला, हिला आत्ताच विषय काढायची काय गरज होती? नाही 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 नाही, काही झालं तरी मी आज जर यांच्या डॉक्टरांकडे गेले ना तर माझ्या नाटकाचा शेवटचा दिवस असेल, मला यांच्या डॉक्टरांकडे जाता कामा नये. मग लगेच ती म्हणते, अहो आजोबा, माझा ना माझ्याच डॉक्टरांवर विश्वास आहे, दुसरे कुठल्याच डॉक्टरांवर माझा विश्वास नाही आहे. मग ते आबाजी म्हणतात, अगं सुनबाई, हे चांगले डॉक्टर आहे, 30-35 वर्षाचा अनुभव आहे त्यांना, तू तिकडंच जा. मग नैना लगेच म्हणते, नाही नाही, माझे डॉक्टर आहेत ना ते खूप चांगले आहेत, त्यांना माझी सगळी हिस्ट्री माहिती आहे, माझा त्यांच्यावरच विश्वास आहे, मी त्याच डॉक्टरांकडे जाईल. म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्या बाळाच्या बाबतीत मला रिस्क नाही घ्यायची आहे, म्हणून मी जाईल माझ्या डॉक्टरांकडे. मग आता ही कला म्हणते, ताई ते भांडारकर डॉक्टर का? नैना म्हणते, अगं नाही, ते सर्दी खोकल्यासाठी आहे ना, मला ह्यासाठी तर गायनॅक लागतात, माझे आहेत यासाठी गायनॅक, मी त्यांच्याकडेच जाईल. कला म्हणते, अगं पण ताई. मग लगेच आबाजी म्हणतात, जाऊ दे कला, तू नगं हट्ट करूस, ती जातीये ना तर जाऊ दे, पण सुनबाई तुझ्या नवऱ्याला घेऊन जाय बरं, एकटी जाऊ नकोस. आता लगेच राहुल विचार करतो, हे कोणते डॉक्टर आहेत आणि हिला त्यांच्याकडेच का जायचं असेल? मग आता कला पण विचार करायला लागते, अरे ताई असं का बोलतेय, आमच्याकडे तर फक्त भांडारकर डॉक्टरच होते आणि आबांनी तर नावाजलेल्या डॉक्टरांचं नाव घेतलंय, त्यांच्याकडे जायला ही नाही का म्हणते, काय चाललंय का हिच्या डोक्यामध्ये नेमकं? आता इकडे आपल्या काजूबाई निघाल्यात सकाळी सकाळी ड्युटीवर. आता या खरेबाई म्हणतात, अगं अशी काय गडबड सडबड जेवतीये, अशी कोणते लोक आहे तुला उपाशी तापाशी कामावर पाठवतात, खाली बसून खाऊन घे बरं. काजू म्हणते, नाही खरेबाई, आपल्याकडे वेळ नाहीये, अहो आपण पिझ्झा डिलिव्हर नाही केला तर आपल्याला पैसे कसे मिळणार? खरेबाई म्हणतात, अगं बसून तरी खा. काजू म्हणते, बघ बघ माझं फोन वाजतोय, माझी कामं खोळंबली आहे. मग खरेबाई म्हणतात, सकाळची वेळ काय पिझ्झे खायची वेळ आहे, अशी कसे लोक आहेत, सकाळच्या वेळेला पौष्टिक खावं, दाणे घालून पोहे खावी, खरपूस थालीपीठी खावी, कशाला ते बर्गर पिझ्झा लागतात. काजल म्हणते, अहो खरेबाई तुम्ही करा की उपमा पोहे थालीपीठ जबरदस्त, आपण आहो की हाणायला, पण लोकांना खाऊ द्या ना पिझ्झे, त्यांनी खाल्ले नाही तर लोक आपल्याला पैसे कसे मिळणार? आपल्याला पाहिजे की नाही ऑर्डरी, कशाला उगाचच नाट लावताय? मग खरेबाई म्हणतात, बाई बाई हाव हाव, ऑर्डरी वाढू दे तुझ्या, समद्या ऑर्डरी तुलाच मिळू दे, लोक खा खा पिझ्झे खाऊ दे. थांब 1 मिनिट काजू. आता खरेबाई पापडाची पिशवी देतात तिच्या हातात आणि म्हणतात, तुझ्या पिझ्झा बरोबर आपले पापड दे की. काजू म्हणते, असं नसतंय कुठे. त्या म्हणतात, अगं दे ना, तुझ्या पिझ्झा सोबत पापड पण देऊन ये, आपली तेवढीच विक्री होऊन जाईल, अगं आपल्या बी ऑर्डरी घे की. मग काजू म्हणते, काहीतरी
तुम्हीच काय खरे बाई, काहीही काढता तुम्ही. मग या म्हणतात अगं नसल होईल तर आता होईल ना, जाय जाहिरात कर ना आपली. पण काजू ऐकत नाही आणि म्हणते मी काही जाहिरात करणार नाही, चल आपण येतो बाय. खरे बाई विचार करतात हाय का आता माझे पापड असो. पण आता प्रेक्षकांनो हा अद्वैत ना खरंच महाआगाऊ आहे. त्याने काय केलंय, त्या डिझाईन्स वगैरे बघितल्यात आणि त्याला सकाळचं आठवतं. तो विचार करतो ही डिझाईन्स खरंच त्या अति आगाऊने केली असेल का, नाही तसं असेल तर काल रात्री मला काहीच कसं सापडलं नसेल. नाही 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 काहीतरी करून या सगळ्यांचा छडा लावावा लागेल. आता अद्वैतने कलाला कसं उल्लू घुमवलं तुम्ही बघाच. पुढे अजिबात सीन स्किप करू नका. या अद्वैतने सानिकाला फोन करून केबिनमध्ये बोलवलंय. सानिका केबिनमध्ये आल्यावर अद्वैत तिला म्हणतो सानिका तुझ्या त्या मैत्रिणीला फोन लाव. सानिका जरा दचकते. अद्वैत म्हणतो हां अगं तुझी मैत्रीण डिझायनर मैत्रीण, अगं मला जरा ब्रीफ द्यायचं आहे तिला डिझाईनबद्दल आणि कस्टमरचा फीडबॅकसुद्धा. सानिका जरा घाबरते पण सर अद्वैत म्हणते अगं काय प्रॉब्लेम आहे, मला तिच्याशी बोलावं लागेल ना, क्लायंटचा फीडबॅक द्यायचा आहे मला आणि फोनवरच ब्रीफ देतो मी तिला. सानिका म्हणते सर मला सांगा ना, मी करते ना फोन तिला. अद्वैत म्हणतो का काही प्रॉब्लेम आहे का सानिका. मग सानिका म्हणते सर प्रॉब्लेम तसं नाही आहे काही, श्रीकांत सरांनी मला मेल करायचं सांगितलेत, ते जरा करायचे होते मला. अद्वैत म्हणतो ठीक आहे मग मला नंबर दे, मी बोलतो तिच्याशी. सानिका म्हणते नको सर तुम्ही नको. मग लगेच अद्वैत म्हणतो का मी का नको. मग सानिका म्हणते आहे सर थोडा वेळ मला, मीच कॉल लावते. अद्वैत म्हणतो चलो व्हेरी गुड. आणि अगं काय असतं माहिती का, जरा महत्त्वाची इन्फॉर्मेशन असते, तुझ्या थ्रू इन्फॉर्मेशन सांगायला गेलं तिला की जरा मिस होते ना कधी कधी. काय नाव काय गं तिचं. मग आता सानिका गडबडते आणि म्हणते का काय सर कोणाचं नाव. मग अद्वैत म्हणतो अगं तुझ्या मैत्रिणीचं नाव, फोन लावतेस ना तिला. मग सानिकाचा चेहरा बघून अद्वैत मुद्दाम म्हणतो का गं काय झालं. अगं तुझ्या त्या कलाकार मैत्रिणीला फोन कर, काय नाव आहे तिचं. फोनवर मी तिला सानिकाची मैत्रीण असं तर हाक नाही ना मारू शकत, काय नाव आहे तिचं. मग सानिका गडबडतच म्हणते श्रेया नाव आहे तिचं. मग आता हा अद्वैत म्हणतो लाव फोन लाव ना तिला आणि हां स्पीकरवर फोन ठेवा. सानिका विचार करते बापरे आता काय करू, कला मॅडमनी डायरेक्ट फोन उचलून बोलायला सुरुवात केली तर. आता ती लावते कॉल. आता कलर डिझाईन्सच बनवत असते त्यावेळेला. आता तिने फोन लावल्या कलाला असं वाटतं अरे वा सानिकाचा फोन आहे, तर काही बोलायचं असेल डिझाईनबद्दल तिला, म्हणून आता ही हॅलो म्हणणार. तेवढ्याच सानिका म्हणते हॅलो अगं श्रेया आमच्या सरांना तुझ्याशी बोलायचं आहे. मग अद्वैत म्हणतो तू तुझ्या मैत्रिणीला आहो जाऊ घालतेस का. मग सहज अद्वैत म्हणतो की अगं तू तुझ्या मैत्रिणीला आहो जाऊ घालते का. मग सानिका म्हणते सर चुकून झालं ते. मग सानिका म्हणते अगं श्रेया आमच्या सरांना तुझ्याशी बोलायचं आहे, जरा प्लीज जरा बोलशील का सरांशी. मग आता ही विचार करते कला अरे बापरे ह्याला कशाला बोलायचं आहे माझ्याशी. मग आता तो अद्वैत फोन उचलतो म्हणजे स्पीकरवर बोलतोय आणि म्हणतोय हॅलो श्रेया अगं मी अद्वैत चांदेकर बोलतोय, मला नवीन डिझाईन्सबद्दल तुला जरा ब्रीफ द्यायचं होतं, आमचे जे कस्टमर आहेत ना त्यांचा फीडबॅक पण द्यायचा होता मला तुला. आणि प्रेक्षकांनो कलाने आवाज कसा बदलला तो मी तुम्हाला बदलून दाखवते. कला म्हणते हां हॅलो सर नमस्कार. हां मग अद्वैत म्हणतो हां फर्स्ट तुला कॉंग्रॅच्युलेशन, हां काय सुंदर डिझाईन्स करता हो तुम्ही, अमेझिंग. मग कला म्हणते धन्यवाद साहेब. मग अद्वैत म्हणतो आम्ही इतकी वर्ष डिझाईन्स इतकी छान छान बघितली नाही हो, नाही म्हणजे एवढ्या वर्षापासून आम्ही बिझनेसमध्ये आहोत, आम्हाला तरी डिझाईन आवडली पण आमच्या क्लायंटला पण आवडली. तुम्हाला एक गंमत सांगू का श्रेया. आता कला विचार करते याने काय गमती सांगायला मला फोन केला आहे का. मग आता लगेच अद्वैत म्हणतो हॅलो तुम्ही ऐकता आहात ना. मग लगेच कला म्हणते हो सर मी ऐकतीये बोला ना. या दोघांचं भांडण म्हणजे अप्रतिम, अगदी मूड फ्रेश होऊन जातो ऐकलं की. आता अद्वैत म्हणतो हो मॅडम काय आहे माहिती का, आमच्या घरात ना एक बाई आहे, तिला असं वाटतं तिला सगळं येतं पण तिला काही येत नाही बघा. हॅलो ऐकताय ना तुम्ही, आहात ना तुम्ही मिस श्रेया. मग लगेच ही म्हणते हो हो ऐकते सर मी बोला ना. मग अद्वैत म्हणतो अहो तुम्हाला सांगतो मी, तिला डिझाईनमधलं ओ की ठो कळत नाही, ती ना स्वतःला चित्रकार समजते. मला सांगा 1-2 चित्र काढलं म्हणजे कोणी चित्रकार होतं का. आता ही कला विचार करते हा मुद्दाम करतोय का. आणि अद्वैत पण मनात विचार करतो ही जर अति आगाऊच बोलत असेल ना तर हिला कंट्रोलच होणार नाही, ही नक्कीच मला काहीतरी उलटं बोलेल आणि मी बरोबर फसवेल हिला. मग आता लगेच ही म्हणते चांदेकर आय मीन साहेब बरोबर आहे तुमचं, अशी माणसं असतात हो, काही माणसांना कलेतलं काही कळत नाही, म्हणजे अशा माणसांना ना काही कळत नाही बघा कलेतलं, तुमचं निरीक्षण अफलातून आहे बघा. अद्वैत म्हणतो तुम्हाला अशी माणसं माहिती आहेत का. मग लगेच कला म्हणते अहो भेटताय म्हणून काय सांगू तुम्हाला माझं दुःख, माझा नवराच असा आहे असंच. अद्वैत म्हणतो असा म्हणजे कसा. आता ही कला म्हणते अहो माझ्या नवऱ्याला कलेतलं काही कळत नाही,
म्हणजे थोडी तरी मूलभूत कलादृष्टी असावी ना माणसाला. पण माझा नवरा कोरडा पाषाण आहे, पाषाण. त्याला काही कळत नाही. एक वेळेला दगडाला तरी कळेल, पण त्याला काही कळतच नाही. छे, काही फरक पडत नाही बघा. आणि माझी तर त्याला किंमत पण नाही आहे अजिबात. पण सर, मला सानिका म्हणत होती की मी तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये येऊन काम करायला हवंय. पण सर, अहो मी तुम्हाला सांगितले ना माझी व्यथा. नाही म्हणजे माझा नवरा असा आहे म्हटल्यावर मी कसं काम करू शकेल ना. ऑफिसला येऊन काम करणं अवघड आहे हो. निदान प्रत्यक्ष मी नाही येऊ शकले तर असंच काम करून दिलं मी तुम्हाला तर चालेल ना चांदेकर साहेब. अहो माझ्या घरात एवढी कला आहे, पण माझ्या नवऱ्याला कलेची अजिबात कदरच नाही हो. खूपच जुन्या विचारांची माणसं आहे माझ्या घरातली. अद्वैत म्हणतो, काय तुमच्या घरात कला आहे? मग लगेच ही म्हणते, अहो सर तुम्ही माझी कला बघितली ना. मला असं म्हणायचं होतं की माझ्यावर कलेचा वरद हस्त आहे. तुम्ही असतं तर किती कौतुक केलं असतं माझं. पण माझा नवरा बघा ना. मग अद्वैत म्हणतो, तुम्ही सांगा ना मग माझ्या नवऱ्याला. मग कला म्हणते, अहो सर किती कौतुक करता तुम्ही माझं, पण माझा नवरा बघा ना. अद्वैत म्हणतो, तुम्हाला सांगतो मॅडम, आमच्या घरात जी व्यक्ती आहे ना ती तर स्वतःला खूप शहाणी समजते. चुकून तिला जर एखादी गोष्ट बोलली ना आपण तर ती तडातडा 10-12 वाक्य बोलते हो. तुमचा नवरा कौतुक नसेल करत पण शांत तरी बसत असेल, पण ही बाई नाही, सतत बडबड करते, इरिटेट करते, डोकं आउट करते हो. कला म्हणते, अहो सर माझा नवरा तुमच्या घरातल्या व्यक्तीपेक्षा जास्ती विचित्र आहे. एवढं कोणी विचित्र असू शकतं का याचा विश्वासच बसत नाही मला. त्याचं जग तर फक्त त्याच्या भोवतीच फिरतं. मी माझं मला बाकी त्याला काही चांगलं दिसत नाही. तुम्ही कधीतरी त्याला भेटा म्हणजे तुम्हाला कळेल मी काय म्हणते ते. अद्वैत म्हणतो, मी कशाला भेटायचं त्याला. मग लगेच कला म्हणते, आरशात उभं राहून पहा असा ओरिजिनल आवाजात मनात बोलते ती. मग कला पुन्हा म्हणते, नाही म्हणजे मी माझ्या नवऱ्याबद्दल तुम्हाला सांगितलं तर मलाही वाटलं ना त्याला भेटू नये म्हणून. आता अद्वैतचा इगो हर्ट होतो आणि म्हणतो, बस करा तुम्ही आता. मला काही तुमच्या नवऱ्याला भेटायचं नाही आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, कायम पर्सनल आणि प्रोफेशनल गोष्टी वेगवेगळ्या ठेवायच्या असतात व्यवहारामध्ये. आता लगेच कला म्हणते, हो सर नक्की चांदेकर साहेब. असं म्हणून ती आता फोन ठेवून देते. प्रेक्षकांनो, माझ्या आवाजात तुम्हाला कसा वाटला रिव्ह्यू ऐकायला मला नक्की कमेंट करून सांगा. मी छान प्रयत्न केला आहे आज. कलाने फोन ठेवून दिलाय. अद्वैत खूप चिडतो आता. सानिका हसते तर आता तो सानिकावर चिडतो आणि म्हणतो, तुला हसायला काय झालं? तुला मेल करायचे होते ना, जा ना मग. सानिका तिथून निघून जाते. अद्वैत विचार करतो, अरे यार आता काय करू, ही खरे हे अजून कुठे क्लिअर झालं नाही, हिला पकडायला दुसरी काहीतरी आयडिया करावी लागणार आहे. म्हणजे आता अद्वैतला अजून क्लिअर झालेलं नाहीये की ती कलाच आहे. पण आता तो घरी गेल्यावर बघा तिच्याशी कसा भांडतो. तर आता ही नैना विचार करत असते, काय करू यार मी आता, हे सोनोग्राफीचं मध्येच कुठून आलं. आता पुन्हा मला त्याला फोन करावा लागेल. या कलाला ना मला एक थोबाडीतच मारावीशी वाटते. आता तिने तिच्या त्या दुसऱ्या बॉयफ्रेंडला फोन केलाय आणि फोनवर म्हणते, हॅलो. पण आता हा हिंदीतनं बोलतो, हा जी मिसेस चांदेकर, मोठी माणसं आहेत बाबा, त्यांनी फोन केलाय मला. सौरभ म्हणतो, काय इतक्या दिवसांनी फोन केलात मॅडम तुम्ही? मग नैना म्हणते, मस्करी नकोच नरे करू, मी स्वतःहून फोन केलाय ना तुला. मग तो सौरभ म्हणतो, मी करत होतो ना तुला इतक्या दिवसापासून स्वतःहून फोन. तू मला म्हटली होते तू मनात नसलं तर कॉलही उचलत नाही, पण तुम्हाला सांगितलं होतंस ना तुझा बदला पूर्ण झाल्यावर माझ्याकडे येणार आहेस तू, आणि मी मस्करी करतोयस असं म्हणतेस मला. मग नैना म्हणते, अरे सौरभ प्लीज असं काय करतोस, अरे प्लीज ऐक ना, नाही नको म्हणूस ना मला. मग तो सौरभ म्हणतो, मी तुझ्यासाठी का करू मदत? मग नैना म्हणते, हे बघ माझ्या फ्युचरसाठी, तुझ्या फ्युचरसाठी, आपल्या दोघांचं स्ट्रगल आहे ना हे, प्लीज मला मदत कर. मग तो सौरभ म्हणतो, तुला जर माझी मदत हवी असेल तर तुला मला एकदा भेटायला यावं लागेल. मग ही नैना म्हणते, अरे भेटायला येणं कसं शक्य आहे? सौरभ म्हणतो, हे बघ मी तुला मदत करायला तयार झालोय ना, पण तू मला भेटायला ये, मी तुला कसली मदत करणार नाही नाहीतर. मग नैना म्हणते, ठीक आहे मी येते तुला भेटायला, आपण भेटूया. आता नैनाने जे काही बोललंय ते सगळं राहुलने ऐकलंय. प्रेक्षकांनो, मी तुम्हाला परवाच रिव्ह्यू दिला होता की राहुल हिला एक्सपोज करेल, कारण कलापेक्षा राहुलला जास्ती घाई झाली आहे हिला एक्सपोज करायला. आता राहुल हिचा पाठलाग करतो. पण अद्वैतराव घरी आलेत, कला काहीतरी काम करत असते. आता अद्वैत विचार करतो, दुपारी मी जिच्याशी बोललो ती खरंच खरे होती का? काहीतरी करून हिच्याशी संवाद साधावा लागेल आणि हिच्याकडून काढून घ्यावं लागेल की हीच दुपारी बोलली तीच मुलगी होती. मग आता अद्वैत काहीतरी आयडिया करतो आणि मुद्दामून त्या कॉलबद्दल विचार करतो, म्हणजे कलाची रिॲक्शन त्याला नोट करता येईल ना. मग अद्वैत म्हणतो, काय विचित्र लोक असतात ना या जगामध्ये. आता ती सानिकाची मैत्रीण श्रेया आता लगेच घाबरते ही कला आणि म्हणते, कोण श्रेया? मी काय करू
करू तिचं मग? अद्वैत म्हणतो अगं आत्ताच म्हटलं ना मी सानिकाची मैत्रीण आहे, तुझं काही नाही तिला, पण काय आहे ना तिच्या नवऱ्याला ना तिने काम केलेलं आवडत नाही म्हणे. आता कला म्हणते मग? अद्वैत म्हणतो मग काही नाही, काय आहे ना मला असं वाटतंय की तिच्या नवऱ्याचा आणि तिच्या टॅलेंटचा काय संबंध आहे. मला तर तिला एक नोकरी ऑफर करायची होती, आपल्या चांदेकर ज्वेलर्समध्ये एक फिट पोझिशन आहे तिच्यासाठी, पण तिच्या घरी जर हे असं काही असेल तर कसं काम देणार आपण तिला. ॲक्च्युली मला तर असं वाटतं ना की तिच्या नवऱ्याचा काही प्रॉब्लेम नसेल, मुळात ही श्रेयाच एक नंबरची आळशी असेल म्हणून तिच्या नवऱ्याचं कारण पुढे करत असेल. आता कला त्याच्याशी काही वाद घालणार, तेवढ्यात लगेच अद्वैत म्हणतो काय झालं, तुला रागायला काय झालं. आणि प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा भाग संपवला. मला असं वाटतं कला काही त्याला कळू देणार नाही की तीच खरी डिझायनर आहे म्हणून. तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा. प्रेक्षकांनो तुमच्या कमेंट्स आज नक्की आल्या पाहिजे. तर पुढे आपण बघतोय या दोघांचं भांडण जरा वेगळ्याच दिशेने गेलंय. कला त्याला म्हणत असते मी तुझ्यासारखी नाही आहे, आयतं ताट हातात आलं की जेवायला बसायचं, मी सून आहे ना या घरची. मग आता अद्वैत चिडतो आणि म्हणतो तू असं का म्हणालीस, मला या घरात सगळं आयतं खायला मिळतं, मी अद्वैत चांदेकर आहे, तू मला चॅलेंज करू नकोस. अद्वैतला आता कला चॅलेंज देते आणि तो भाजी चिरायला लागलाय. मग आता मात्र राहुलने नैनाला एक्सपोज केलंय आणि सगळ्यांसमोर आणत म्हणतोय ही एका मुलाशी भेटायला एका कॅफेमध्ये गेली होती, मी तिला तिथून ओढून आणलंय. आणि प्रेक्षकांनो नैना पण काही एवढ्या लवकर एक्सपोज होणार नाही, नैना काहीतरी थातूर मातूर कारण देईल. तर आता बघूयात कोण कोणाला एक्सपोज करतंय ते. आवडला ना भाग मग लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कसा आवडला भाग मला कमेंट करून नक्की कळवा. लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेच्या डेली रिव्ह्यूसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.